आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून। हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे। त्याच्या परिवाराच्या भावना अतिशय तीव्र आहेत, इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करताय ही याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल। सर, अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येते। या ठिकाणी देखील जे कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे। निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने, हार जीत होते, परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही। स्पीड न्यूज भारत।